छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा असे नमूद करीत छायाचित्रकाराला त्याचा तिसरा डोळा सातत्याने उघडा ठेवावा लागतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात केले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संके, उतळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा जयश्री डेव्हिड, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कणसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वागुले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. फोटोग्राफर जो आहे, चौफेर नजर असलेला आपला खऱ्या अर्थाने फोटोग्राफर एक जागृत नागरिक असतो. तो त्याला सातत्याने त्याला जागृत राहावं लागतं. कधी काय होईल काय माहित नाही. त्यांच्यावर त्यांच्या म्हणजे जे फोटोग्राफर काय, चॅनल्स काय, त्यांना फार त्यांचं प्रेशर असतं नाही. अक्षय तुमच्या चॅनल कडून पण एखादा आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा जागतिक छायाचित्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या मुलांचं देखील सत्कार आपण ठेवला. शिष्यवृत्ती मिळालेल्या महापालिकेच्या त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपल्या ठाण्यामध्ये जे बदलते ठाणं त्याचे फोटोग्राफी करा, ती दाखवा. आता बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर ठाणं बदलत आहे. ठाण्याचे पूर्वीचे रस्ते, आताचे रस्ते ते दाखवायला पाहिजे तुम्ही. पूर्वीचा आनंद रस्ता, आताचा मोठा रस्ता, मेट्रोचं हे मेट्रोचं काम चालू आहे ते दाखवलं पाहिजे. मोठं आपण काय ते सिटी पार्क केलं. हे सगळे जे सामाजिक आहे, सामाजिक प्रगती तुम्ही पॉझिटिव्ह करायला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाणं पुढच्या वर्षी तुम्ही ती थीम घ्या. मी आता काय आपल्या नेहमी कधी चॅनलच्या याच्यावर प्रोग्राम मध्ये गेलो ना, मी त्यांचं कॉन्क्लेव्ह असतो. मी त्यांना सांगतो नेहमी की तुम्ही ठीक आहे राजकीय जे काय आहे ते राजकीय रोजचं डायलॉग असतात ते दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही प्रकल्प जर दाखवले, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्वी किती वेळ लागत होता लोकांना, आता किती वेळ कमी झाला. जसं अटल सेतू, कोस्टल रोड, किंवा आता आपण इथे हा कोस्टल रोड बनवतो, मेट्रो आपली ट्रायल रन झालेला आहे. त्याच्यामुळे किती लोकांचा वेळ वाचणार आहे. आता आपण टनेल बनवतो ठाणे बोरिवली, त्याच्या आता बोरिवली जायला किती तास लागायचे, 1-1.5 तास लागतो असता. आणि इथून 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटात बोरिवली. म्हणजे पॉझिटिव्ह जे लोकांच्यासाठी केलेले प्रकल्प आपण दाखवले तर तुमचा टीआरपी नक्की वाढेल. म्हणजे या चॅनलचं त्याच्याशी तुम्ही निगडीत आहे ना सगळे. त्यामुळे टीआरपी वाढवायला फक्त ते तुम्ही जो सकाळचं ते दाखवतो ना, टीआरपी तुम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवला ना तर टीआरपी नक्की वाढेल. आणि म्हणून आता पुढची थीम तुमची की ठाण्याची प्रगती, बदलतं ठाणं, विकसित ठाणं हे तुम्ही दाखवा. दादा
दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सोमवारी झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात वंदे मातरम सादरीकरणाबाबत गोंधळ झाल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित असताना वंदे मातरमची वेगळी संगीतबद्ध आवृत्ती ध्वनिक्षेपकावर वाजवण्यात आली. या प्रकारावर शिंदे यांनी आपल्या भाषणातून संयोजकांना सुनावले. मुंबई महानगरातील अमराठी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहार उपयोगी मराठी भाषा शिकवण्यासाठी परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा सांगता समारंभ सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची माहिती शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्टमधूनही समोर आली आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रथम वंदे मातरम, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत वाजवण्यात येणार असल्याचे निवेदकांनी सांगितले. मात्र त्यानंतर वंदे मातरमची अपेक्षित सादरीकरण पद्धत न राहता वेगळी आवृत्ती वाजविण्यात आली. ही आवृत्ती सुमारे 4 मिनिटे सुरू होती. दरम्यान 28 जानेवारीला गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरमच्या 6 कडव्यांच्या सादरीकरणाला महत्त्व देण्यात आले आहे. तिचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे भाषण संपवताना वंदे मातरमच्या आवृत्तीवरून नाराजी व्यक्त केली. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात संसदेने मान्यता दिलेले अधिकृत वंदे मातरम गायला हवे असे संयोजकांना सुनावले. जाता जाता एकच सूचना करून जातो. आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते. तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी. वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे, त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे. हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण संयोजकांनी ते काळजी घ्यावी. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांनी तत्काळ कामाला लागावे. पावसाळ्यात तातडीने रस्ते बुजवण्यासाठी प्रीकास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते, विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे हे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहिले. या बैठकीला नगरसेवक विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महानगर आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह MMR क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर,
उल्हासनगर, वसई, विरार, भिवंडी, पनवेल तर राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, मिरज, कुपवाड, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, इचलकरंजी, सोलापूर यासह अन्य प्रमुख महानगरपालिकेचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधून रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असून या खड्ड्यांची माननीय उच्च न्यायालयाने देखील दखल घेऊन ते तातडीने बुजवण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी पडलेले खड्डे तातडीने बुजवायला सुरुवात करावी, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना सांगितले. गणेशोत्सव हा राज्यातील एक प्रमुख उत्सव असून तो सुरू व्हायला अगदी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे शहरातील रस्ते नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन तातडीने बुजवावे, असे आदेश शिंदे यांनी या बैठकीत दिले.